नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलेलं डिसेंबरमध्ये मुंबईची भरती येते. मुंबईचा पेपर डिसेंबरमध्ये फिक्स येतोय आणि आज परिपत्रक पडलं सुद्धा. मुंबईचा पेपर डिसेंबरमध्ये क्लिअर झाला. मध्ये आधी व्हायरल होत होते मेसेज 22 डिसेंबर 22 डिसेंबर 22 डिसेंबर आणि आजचं परिपत्रक काय आहे बघा. ते काय सांगतंय की मुंबईचा पेपर डिसेंबरमध्ये आला का नाही आला. क्लिअर, दूध का दूध और पाणी का पाणी. बघा जाग्यावरच हा आयोगाचा मेसेज आहे किंवा पोलीस डिपार्टमेंटचा हा मेसेज आहे जो गेलाय सगळ्या शाळांना. काय तर मुंबई पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस वाद्यवृंद आणि कारागृह पोलीस भरती याची लेखी परीक्षा 2022-23 याच्यासाठी शाळा उपलब्ध करू देण्याबाबत. म्हणजे मी आधीच म्हणलेलं तुम्हाला पहिलं फिक्स कधी कळणार तर ज्या दिवशी या आयोगाचे मेसेज शाळेंसाठी जाणार की आम्हाला शाळा उपलब्ध आहे का नाही आहे या दिवशी या तारखेला, आणि मग ती तारीख आपल्या परीक्षेची आहे फिक्स. मग आता हे आज परिपत्रक पडलंय आणि तारीख काय दिली आहे बघा की 4/12/2024 दुपारी 12 वाजता आम्हाला कळवायचे. लास्ट डेट आहे 4 तारीख, म्हणजे 4/12 आजच 3 तारीख आहे, उद्याची 4 तारीख. म्हणजे उद्यापर्यंत आम्हाला क्लिअर कळवा की तुमच्या शाळा की आम्हाला अवेलेबल आहेत का नाहीत आणि कोणत्या तारखेला अवेलेबल हव्यात. हे लय मोठी गोष्ट आहे. तर 14 तारखेला, 15 तारखेला, 21 तारखेला, 22 तारखेला, 28 तारखेला आणि 29 तारखेला रविवारी परीक्षेकरता उपलब्ध आहेत का. म्हणजे शनिवार रविवार, शनिवार रविवार आणि शनिवार रविवार. म्हणजे बघा पहिली तारीख तर आहे 14, पुन्हाची आहे 15. 14ला येतोय शनिवार, 15ला येतोय रविवार, पुन्हा 21ला शनिवार, 22ला रविवार, पुन्हा 28ला शनिवार आणि 29ला रविवार. शनिवार रविवारी परीक्षा तुमच्या डिक्लेअर झाल्या. म्हणजे बहुधा लय जास्त चान्सेस आहेत की कॉन्स्टेबलचा पेपर 14 तारखेला पडणार. 14 तारखेला, 14 डिसेंबर, आज तारीख 3, 14 तारखेला दिवस राहिले अवघे 10 ते 11. शेवटच्या टप्प्यात तुम्ही पोहोचला. म्हणजे एक तर क्लिअर झालं, सही निशी लेटर आहे त्याच्यामुळे क्लिअर आहे की बाबा सुमंत मसूरकर कार्यालय अधीक्षक भरती कक्ष मुंबई, आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय मुंबई. म्हणजे त्यांनी क्लिअर केले. थोडक्यात सही निशी आहे म्हणल्यावर डन डनाडन पेपरची तारीख आली. ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता, मित्र गेला, जॉईन झाला, मैत्रीण गेली, जॉईन झाली, बरोबर प्रॅक्टिस करणारा पगार खायला लागला. मी मुंबईला फॉर्म भरलाय, माझा अजून पेपरच नाही. आता पडला तुझा पेपर. आली तारीख 14/12/2024. आयुष्य चेंज या तारखेला होणार आहे. आता आयुष्य बदलणार. कालपर्यंत जे दळभद्री जिंदगी जगत होतो आपण, दळभद्री म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीचा हव्यास पण खिशात 1 रुपया नाही, त्याच्यामुळं आयुष्य भंगार बनलेलं. घासत होतो. आता जे तलवारीला धार लावली ना, ती धार आणि ती तलवार आता वापरायला तुला मैदान मिळालं. नुसतीच सर धार किती वेळा लाव आणि ती धार लावून लावून हात थकलतही, पण तलवार वापरायची आहे कधी ही तारीखच माहीत नाही. आली तारीख, आता तारीख जवळ आली. 14 तारीख. आज जशी लग्नाच्या तारखेची वाट बघाल ना उद्या, त्याच्याही पेक्षा जास्त वाट लागणार आहे आता 14 तारखेला. ज्याचा लय चांगला अभ्यास आहे पोरगा तयारीत आहे. ज्याचा अभ्यास कमी आहे घाबरून जाऊ नका, अजून 10 दिवस आहेत. 10 दुनी 20 दिवस करायची ताकद प्रत्येकात असती. म्हणजे परीक्षा डिक्लेअर. मग आता डिक्लेअर झालेल्या परीक्षेला नेमकं करू काय तर सगळ्यात जास्त शेवटच्या तोंडावर काय करायचं असतं ह्याचा लास्ट राजमार्ग उपाय जे 10 वर्ष पोरांना सांगत आलोय. त्याच्या बाहेर जायला वावच नाही. मुंबई असू द्या, पुणे असू द्या, नवी मुंबई असू द्या, कोल्हापूर असू द्या ना सोलापूर असू द्या, परीक्षा त्याच पॅटर्नला चालती. तीच पुस्तकं रिवाईज करायची असतात. आता पहिलं काम जे विषयाचे पुस्तक आहेत, म्हणजे जसं आपलं गणिताला आत्ता कुठलं पुस्तक संपवू तर पंढरीनाथ राणे हे पुस्तक संपवायचंच. आकडे सुद्धा बदललेले नाहीत आहे असे प्रश्न पडलेत, अख्खं पुस्तक क्लोज करून टाकायचं. बुद्धिमत्ता या विषयासाठी सुद्धा अनिल अंकलगी बुद्धिमत्ता, अनिल अंकलगीचं पुस्तक संपवा, नाही तर तुम्ही सतीश वशेचं पुस्तक संपवा. अख्खं पुस्तक संपवायचं. एका दिवसाचा काळ आहे. एका दिवसात अख्खं गणित, एका दिवसात अख्खा बुद्धिमत्ता. मराठी ग्रामरला अख्खा धुळा झाला पाहिजे मराठी ग्रामरचा. कधी तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक हातात घेतल्यावर संपत नाही. बाळासाहेब शिंदे जोपर्यंत पुस्तक संपत नाही तोपर्यंत पुस्तक बाजूला ठेवायचंच नाही. 15-16 महत्वाचा टॉपिक आहे तर संपून जातात. मग बाळासाहेब शिंदे ही झाली विषयाची 3 पुस्तकं जे मी लय वेळा सांगितलंय. आणि आता सगळ्यात मोठा जिथं नायगाव खेळतो असं जनरल नॉलेज, तर जनरल नॉलेजला पुस्तक एकच ज्याला पर्याय नव्हता, एकनाथ पाटील
मी लय वेळा सांगितलं एकनाथ पाटलाचा ठोकळा, लय दिवसापूर्वी सांगतोय 10-10 पानं रोज वाचा, 10-10 पानं रोज वाचा. ज्यानं ऐकलं त्याला आता बघा आउटपुट किती सुंदर धडकल, आणि ज्यानं नाही ऐकलं त्यानं आता ऐका की एकनाथ पाटलाचं पुस्तक 4च दिवसात अख्खा फडसा पडला पाहिजे. सगळं संपवा, भूगोल, राज्यघटना, इतिहास, पंचायत राज, विज्ञान, इकॉनॉमिक्स काहीही ठेवायला वाव नाही ठेवायचं, सगळं संपवून टाकायचं. म्हणजे एकनाथ पाटलाचं पुस्तक हे जी केला. आणि राहिला लय इम्पॉर्टंट पॉइंट, चालू घडामोडी. आता या चालू घडामोडीला लक्षवेधचं पुस्तक बेस्ट, ऑब्लिक देवा जाधवरचं पुस्तक बेस्ट, ऑब्लिक राजेश भराडेचं पुस्तक बेस्ट. मग आता म्हणा 3-3 पुस्तकं वाचायला आहे का टाइम? मग तिन्ही पुस्तकाचा सार ह्या पुस्तकात आहे लक्षवेध मध्ये. पण या 2 पुस्तकांना घ्यायचंच आहे आणि ह्याच्यातले संभाव्य प्रश्न सोडवायचे. संभाव्य प्रश्न, कारण मागच्या वर्षी तेच घडलं की देवा जाधवरच्या पुस्तकातलं संभाव्य प्रश्न आहे असं उचललं आणि नायगावच्या पेपरमध्ये छापलं. जवळजवळ 23 प्रश्न होतं जीके ह्याचं चालू घडामोडीचं. त्यातलं साधारणतः 20 प्रश्न ह्या पुस्तकातलं आहे असं उचललं ते. त्याच्यामुळे यंदा बी वाव आहे की बाबा ही पुस्तकं रेफर करणं. देवा जाधवर आहे, राजेश भराडे, ही कुठं रेफर करा की संभाव्य प्रश्न आला. बाकी राहायला लक्षवेध चांगला वाचून काढा, बारकं पुस्तक आहे, 1-4-5 तासात चांगलं वाचून होतं, हायलाइट करून टाका. बाकी रेग्युलर तर अभ्यास करतायच. आणि राहिला वेळ की प्रश्नपत्रिका. आता प्रश्नपत्रिकांचा सराव जेवढा जास्त कराल तेवढा जास्त तुमचा फायदा आहे. बघा, प्रश्नपत्रिका जेवढ्या जास्त हाताखालनं जात्याल OMR शीटवर तेवढा जास्त तुमचा बेनिफिट. त्याच्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे नाही. परीक्षेच्या अगोदर अजून एक मस्त व्हिडिओ बनवूया. पहिला आत्ता काय करा हे मला महत्वाचं सांगायचं काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये की 14 तारीख आली आहे, परीक्षेची तारीख फिक्स आहे. 14चा दिवस सोडायचा, 13चा दिवस सोडायचा. 13-14 2 दिवस गेलं, कारण त्या दिवशी अभ्यास बहुधा जास्त होणार नाही. आजची 3 तारीख तर उडून गेली, राहिली 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. साधारणतः तुमच्याकडे अजून 10 दिवस आहेत. 10 दिवसात अतिशय मेहनत घ्या. जास्त घाबरून जायची काही गरज नाही, पॅनिक होऊ नका. ह्या भरतीला सिलेक्ट तोच पोरगा होणार आहे ज्यानं आधीपासून घासली, आणि तोच पोरगा होणार आहे जो आत्ता सध्या स्टेबल आहे. तारीख ऐकून सुद्धा हा चल ठीक आहे वाटच बघत होतो कधी पेपर येणार आहे. आणि आता पेपर आला. आता बघा कशी मस्तपैकी परीक्षा देतो, आरामात स्कोअर 90च्या आसपास नेतो. ग्राउंड तर क्वालिफाय होतोच, 40+ मार्क होती, झालं सिलेक्शन. मागच्या वेळेचं मेरिट 120 आहे, यंदा वाढलंच तर 2 मार्क एक्स्ट्रा करू आपण, 122 करू, भले 125 करू. लास्ट मॅजिक फिंगर ओपनवाला पोरगा 125 तोडायचे तुला. संपलं, 125 तुटला त्याच दिवशी गुलाल फेक, काही विषय नाही, आरामात भरती होते. पोरगी आहे तर तिला मी 110 किंवा 112. मागच्या वर्षीचं ओपन 106 मेरिट आहे, यंदा आपण 6 मार्क अजून वाढू की बाबा चल कॉम्पिटिशन होती. पोरींचं ग्राउंड चित्र बरबादी झालेली हे क्लिअर आहे, पण तरी सुद्धा आपण 6 मार्क वाढू की 110 ते 112. संपली, ओपनवाली पोरगी निघून गेली आणि 125ला ओपनवाला पोरगा निघून गेला. एवढंच फक्त करायचे. कॉम्पिटिशन खूप जास्त टफ आहे, मला माहीत आहे, घाबरून जायची गरज नाही. नायगाव काही वेगळं करत नाही. ज्यावेळी पेपर होऊन घरी येता त्यावेळी वाटतं की यार पेपर खरंच सोपा होता. फक्त त्या 90 मिनिटाची जादू, 90 मिनिटाला जेवढं डोकं चांगलं ठेवाल तेवढा जास्त बघा फायदा होईल. त्याच्यामुळे अभ्यासाच्या दिशेने पळा, मेहनत घ्या. परीक्षा जवळ आली आहे, पॅनिक होऊ नका. अभ्यासाचे बेस्ट ऑफ लक. ही पुस्तकं चांगली रेफर करा, ह्याच्या बाहेर प्रश्न जायला वाव नाही. आणि मी परत एकदा सांगतोय, प्रत्येक व्हिडिओ हा एकदम ट्रुथ माहिती देणाराच असतो आपला. त्याच्यामुळे आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिजे तर तुम्ही बघा, डिसेंबर क्लिअर केलेला आहे, डिसेंबरमध्ये पेपर येणार. ह्याच्या आधी ग्राउंडचा सांगितलेला जूनमध्ये ग्राउंड येणार, आलंच. आणि नवीन पोरांना आत्ताच सांगतोया, फेब्रुवारी किंवा मार्च तयार राहायचं. फेब्रुवारी किंवा मार्चला ग्राउंडला उतरायचे नवीन भरतीवाली पोरं. कारण त्याची बी आज न्यूज आहे की नवीन भरतीसाठी 33,000 पदं रिक्त आहेत. त्याच्यामुळे नवीन ॲड लागणार का? 1,00,000% लागणार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये. तिथं बी लय पोराला वेळ राहिलेला नाही. त्याच्यामुळे अभ्यास करा पोरांनो, आयुष्य बदलायला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. चला, बेस्ट ऑफ लक.